नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत शंकरपाळ्या। त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 4 वाटी मैदा, 1 वाटी रवा, पाऊण वाटी तूप आणि 2 वाटी पिठी साखर। त्याचा आपण पीठ करून घेतलेला आहे। आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे आणि मळलेलं आहे। एकदम मऊ पण नाही आणि एकदम कडक पण नाही, मीडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे। आणि ते अर्धा तास साईडला ठेवलं होतं आणि त्याचा आता आपण पोळ्या लाटून शंकरपाळ्या कापून घेऊया। एकदम जाडसर असं लाटायचं नाही आहे, मीडियम असं लाटायचं आहे आणि आपण कापून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की इथे आपण चौकोनी आकाराच्या कापलेल्या आहेत। तुम्हाला हवा तो आकार तुम्ही कापू शकता। आणि आता आपण तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। तुम्ही तुपात देखील तळू शकता। इथे मी तेलात तळलेले आहे। तेल आधी तापवून घ्यायचं आहे आणि मगच शंकरपाळ्या घालायच्या आहेत। आणि लो फ्लेमवर तळलेल्या आहेत, हाय फ्लेमवर तळायचं नाही आहे, नाहीतर शंकरपाळ्या फुटतील। तर अशा रीतीने आपण सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। साधारण 5 ते 7 मिनिटं लागतात व्यवस्थित तळण्यासाठी। तर असे गोल्डन ब्राऊन आपण तळून घेतलेले आहेत। अशा रीतीने आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत दिवाळी स्पेशल। तर इथे तुम्हाला एक तोडून दाखवते की किती खुसखुशीत होतात आणि तोंडात विरघळणाऱ्या अशा होतात, तुम्ही बघू शकता। तर नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।